मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समधील अतिरिक्त शोज मिळवून देण्यासह अन्य प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रालयातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत घेण्यात आला। यावेळी मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये कमी स्क्रीन मिळणे तसेच निर्मात्यांना कोणतीही माहिती न देता 3 दिवसात सिनेमा थिएटरमधून उतरवणे, आठवड्याभराचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणे आणि सेन्सॉर बोर्डाला मराठी चित्रपटांना सेन्सर संमती मिळवण्यासाठी वारंवार विनंती करावी लागणे, मराठी चित्रपटांच्या खेळांच्या वेळा ऐनवेळी बदलणे अथवा रद्द करणे यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत मराठी सिनेमांचे निर्माते, वितरक आणि विविध पक्षांच्या सिनेकर्मचारी संघटनांनी गेल्या काही दिवसात आवाज उठवला होता। याबाबत या बैठकीत चर्चा करून सर्व घटकांचे म्हणणे जाणून घेतले। याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग, प्रधान सचिव अपील आणि सुरक्षा विभाग, प्रधान सचिव नगर विकास 2, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, परिवहन सचिव, मराठी सिनेमांचे निर्माते, वितरक, मल्टिप्लेक्स मालक, फिल्म सिटी अधिकारी, चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी, निर्माते महामंडळाचे प्रतिनिधी, विविध चित्रपट संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्यात येणार असून येत्या 1.5 महिन्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यानंतर याबाबत शासन निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले। तसेच मराठी सिनेमाला जगवणे आणि वाढवणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यानुसार दिलासादायक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार डॉक्टर मनीषा कायंदे, नगरविकास सचिव डी गोविंदराज, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी आणि इतर विभागांचे अधिकारी तसेच मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, शिवसेना चित्रपट सेनेचे सुशांत शेलार, राष्ट्रवादी चित्रपट सेनेचे बाबासाहेब पाटील, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघाणी, वितरक समीर दीक्षित, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, भाजपचे संदीप घुबिये उपस्थित होते। मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। काय महत्त्वाचे निर्णय देण्यात आलेले आहेत मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संबंधित आपले सांस्कृतिक मंत्री होते, परिवहन मंत्री होते आणि या बैठकीमध्ये आपले मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि त्याचबरोबर मल्टिप्लेक्स थिएटरचे लोक होते। संबंधित ज्या बैठकीमध्ये ज्या लोकांनी सूचना केलेल्या आहेत, काही सजेशन्स आहेत आणि त्यामध्ये एक सविस्तर चर्चा करून मराठी सिनेमांना प्राधान्य दिलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये। एक डेडिकेटेड स्क्रीन मराठीसाठी ठेवली पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्याचबरोबर यामध्ये एक कमिटी गठीत केलेली आहे। या कमिटीमध्ये गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत, त्याचबरोबर प्रधान सचिव अपील आणि सुरक्षा आहेत आणि बाकी नगर विकास विभागाचे, सांस्कृतिक विभागाचे, परिवहन विभागाचे आणि मराठी सिनेमांचे निर्माते, वितरक, मल्टिप्लेक्सचे मालक, फिल्म सिटीचे अधिकारी आहेत, चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी आहेत आणि त्याचबरोबर विविध अनेक जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्याबरोबरची एक कमिटी स्थापन केलेली आहे। 1.5 महिन्यामध्ये या कमिटीने सारासार विचार करून ज्या काही याच्यामध्ये उपाययोजना आहेत, मराठी सिनेमांना प्राधान्य देण्यासाठी मल्टिप्लेक्स थिएटरचे काही मालक आणि काही लोक आले होते, त्यांचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना प्राधान्य दिलंच पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी सिनेमे काही लोकांच्या आपल्या तक्रारी होत्या निर्मात्यांच्या मध्येच सिनेमे काढण्याचा देखील प्रकार झाला, तर अशा प्रकारचं कुठली घटना होता कामा नये आणि म्हणून मराठी सिनेमांना प्राधान्य देणं, त्यांना वेळ देणं, प्राईम टाईम देणं आणि त्याचबरोबर डेडिकेटेड स्क्रीन त्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांची होती। तर त्यावेळेस एक समिती गठीत केलेली आहे आणि 1.5 महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येईल आणि त्यावर आम्ही हेही सांगितलं, सरकार म्हणून, शासन म्हणून जे आम्हाला काही करायचं आहे तेही तुम्ही सूचित करा
त्यावर शासन देखील सकारात्मक आहे आणि पूर्णपणे मराठी सिनेमा निर्मात्यांच्या मागे मराठी सिनेमा जास्तीत जास्त दाखवले गेले पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.